नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मॅथ गायडन्स चॅनल मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पार्ट 1 मधलं जे सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन ते आपण समजून घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर 2.1 वर जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे लेट्स रिकॉल मध्ये आपण लास्ट इयर मध्ये लिनियर पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल शिकलेलो आहोत. आणि लिनियर पॉलिनॉमियल केव्हा असते? जेव्हा त्या पॉलिनॉमियल मध्ये सर्वात मोठा इंडेक्स 1 असतो तेव्हा ती लिनियर पॉलिनॉमियल असते. आणि त्याचप्रमाणे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल केव्हा असतं की जेव्हा त्याच्यामध्ये त्या पॉलिनॉमियल मध्ये सर्वात मोठा इंडेक्स किंवा डिग्री ही 2 असते तेव्हा आपण त्याला म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. पहा इथे दिलेलं आहे व्हेन द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 1 इट इज कॉल्ड अ लिनियर पॉलिनॉमियल. पहा म्हणजे सर्वात मोठा जो इंडेक्स आहे किंवा डिग्री आहे ती 1 असली पाहिजे तेव्हा आपण त्याला लिनियर पॉलिनॉमियल म्हणतो. अँड इफ डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल इज 2 इट इज कॉल्ड अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि जेव्हा सर्वात मोठा घात किंवा इंडेक्स हा 2 असतो तेव्हा आपण त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणतो. तर आपण या ठिकाणी पहा इथं आपण सांगू शकतो की हे 5x + 9 ही तुमची लिनियर पॉलिनॉमियल आहे, कारण की या ठिकाणी व्हेरिएबल x आहे आणि त्याचा जो इंडेक्स आहे तो काय 1 आहे. म्हणून आपण सर्वात मोठा इंडेक्स 1 असल्यामुळे आपण याला काय म्हणणार? लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार. त्याचप्रमाणे या ठिकाणी x² + 3x - 5 या ठिकाणी x व्हेरिएबल आहे आणि त्याचा सर्वात मोठा किंवा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे म्हणून आपण याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणणार. येथे जर म्हटलं तर 3x - 7 यामध्ये x चा जो डिग्री आहे किंवा इंडेक्स आहे तो 1 असल्यामुळे हा आपला लिनियर पॉलिनॉमियल आहे. आणि या ठिकाणी सुद्धा 3x² - 5x इथे x हे व्हेरिएबल असून त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? हा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. आणि 5x² येथे x व्हेरिएबल असून त्याचा जो डिग्री आहे किंवा इंडेक्स आहे तो मॅक्झिमम 2च आहे म्हणून हा सुद्धा क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. मित्रांनो, आता आपण जर इथे पाहिलं तर या स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या ठिकाणी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म पाहणार आहोत, पण प्रथम त्याची जी डेफिनेशन आहे ती समजून घ्यायची आहे. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग 1 व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो, जेव्हा इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असेल तेव्हा आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणत असतो. आणि त्याचं जे जनरल फॉर्म आहे जनरल फॉर्म हे ax² + bx + c = 0. पण या ठिकाणी जो x आहे एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे म्हणून आपण हे याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. तसं तिथे जनरल फॉर्म आहे आणि a b c हे काय त्याचे रिअल नंबर आहे. मग आता या ठिकाणी a b c हे रिअल नंबर आहे आणि a इज नॉट इक्वल 0 म्हणजे हा जर आपण त्याचे 0 घेतला असता तर हे टर्म कॅन्सल होऊन गेलं असतं तेव्हा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहिलंच नसतं. म्हणून a इज नॉट इक्वल 0. मित्रांनो, आता आपण पेज नंबर 32 वर आपल्याला रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याची जी डेफिनेशन आहे ती पहा इथे दिलेलं आहे. लेट्स रिमेंबर मध्ये द व्हॅल्यूज ऑफ अ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन आर कॉल्ड सोल्युशन ऑर रूट्स ऑफ द इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट केव्हा असतात की जेव्हा व्हेरिएबलची जी व्हॅल्यू असते आणि ती व्हॅल्यूने इक्वेशनचं जर समाधान होत असेल किंवा सॅटिस्फाय होत असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की ती व्हॅल्यू त्या इक्वेशनची काय आहे? सोल्युशन आहे किंवा रूट्स आहे. तर याप्रमाणे मित्रांनो
आपण थोडक्यात त्याची उजळणी पाहिलेली आहे आणि आता प्रत्यक्षात आपण 2.1 हे आपण घेणार आहोत. मित्रांनो 2.1 मध्ये सांगितलेलं आहे, जो फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आता मित्रांनो आपल्याला कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे आहे आणि आपण जनरल फॉर्म पाहिलंच आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. त्यानुसार आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. आता आपण या ठिकाणी पहिल्या क्वेश्चनचं जो आन्सर आहे ते आपण आपल्या मनाने कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू शकतो. आपण या ठिकाणी मी 3x² प्लस 4x प्लस 7 इज इक्वल टू 0 घेतलं पहा. आता या ठिकाणी काय झालं की हा जो व्हेरिएबल एकच आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स काय आहे 2 आहे आणि त्यामुळे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकतो. आता आपलं ए बी सी, ए आपला 3 आहे, बी हा आपला 4 आहे आणि सी आपला 7 आहे. त्याचप्रमाणे आपण असं पण घेऊ शकतो 5y² मायनस 3y प्लस 6 इज इक्वल टू 0. या ठिकाणी सुद्धा ह्या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल आहे, y हा व्हेरिएबल एकच असून त्याचा जो इंडेक्स आहे तो मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणून आपण याला म्हणू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर याप्रमाणे आपण असंख्य क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. दुसरा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे डिसाइड विच, जो सेकंड क्वेश्चन सांगितलेला आहे डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे जे खालील जे तुम्हाला इक्वेशन दिलेले आहेत त्यापैकी कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते आपल्याला सांगायचे आहे. मित्रांनो पहिलं जे एक्झाम्पल आहे x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. मित्रांनो या ठिकाणी काय आहे, इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल x आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 आहे, म्हणून आपण याला म्हणू शकतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर आपण ते रिझन देऊन सांगायचं आहे. Here there is only one variable is x and its maximum index 2. Therefore, given equation is quadratic equation. मित्रांनो याचप्रमाणे आपल्याला जे सेकंड इक्वेशन आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे y² इज इक्वल टू 5y मायनस 10. मित्रांनो या ठिकाणी आपण हे जे इक्वेशन आहे y² इज इक्वल टू 5y मायनस 10 याला आपण जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. y² आपल्याला 5y ला लेफ्ट साइडला सेट करावा लागेल आणि हा जो मायनस 10 आहे त्याला पण लेफ्ट साइडला सेट करावा लागेल, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. हा प्लसचं मायनस होऊन जाईल -5y मायनस 5y आणि हा मायनस 10चं काय होईल +10 इज इक्वल टू 0. तर यामध्ये सुद्धा मित्रांनो
व्हेरिएबल एकच आहे इक्वेशन मध्ये, ते व्हेरिएबल y असून आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणून हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण इथं म्हणू शकतो इन गिवन इक्वेशन there is only one variable is y and its maximum index 2 is and its maximum index 2. So given equation is quadratic इक्वेशन. मित्रांनो, त्याचप्रमाणे आपण थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे ते y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आपण त्याला जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. मित्रांनो, आपलं आता या ठिकाणी एलसीएम वायस निघणार आहे. या y ने y² ला आणि 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे. y³ होऊन जाईल प्लस 1 इज इक्वल टू y ने 2 ला मल्टिप्लाय करायचं 2y होऊन जाईल. मित्रांनो, जनरल फॉर्म मध्ये तयार करून घ्यायचं आहे. y³ 2y ला ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ते प्लसचं मायनस होऊन जाईल प्लस 1 इज इक्वल टू 0. मित्रांनो, या ठिकाणी आपला मॅक्झिमम इंडेक्स 3 आहे, त्यामुळे हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. इथे आपण म्हणणार आहोत हिअर इन द गिवन equation there is only one variable is y, but its maximum index 3. So given equation is not quadratic इक्वेशन. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण फोर्थ इक्वेशन पाहणार आहोत. या फोर्थ इक्वेशन मध्ये दिलेलं आहे x प्लस 1/x इज इक्वल टू -2. तर हे पण एक्झाम्पल थर्ड एक्झाम्पल सारखंच आहे, फक्त या ठिकाणी जो इंडेक्स असेल तो वेगळा असेल. आपण तो जनरल फॉर्म मध्ये तयार करून घेऊया. x प्लस 1/x इज इक्वल टू -2. या ठिकाणी सुद्धा हा जो x आहे तो आपला एलसीएम आहे, म्हणून ह्या x ला मल्टिप्लाय करायचं आणि -2 ला ह्या x ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे x ने x ला मल्टिप्लाय केल्यावर x² होऊन जाईल प्लस 1 इज इक्वल टू x ने -2 ला मल्टिप्लाय करायचं -2x होऊन जाईल. मित्रांनो, आता ट्रान्सफॉर्मेशन करायचं, जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. x² हा मायनसचं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर प्लस होऊन जाईल आणि हा प्लस 1 इज इक्वल टू 0. या ठिकाणी 1च व्हेरिएबल x आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणून आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर याप्रमाणे आपण वर लिहिल्याप्रमाणे या ठिकाणी आपण लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया.
मित्रांनो, आता जे 5th एक्झाम्पल आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे m+2 आणि ब्रॅकेटमध्ये m+2 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे m-5 इज इक्वल टू 0. मी दोन्ही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन क्रिया असते. मग फर्स्ट ब्रॅकेटच्या ऑल टर्मने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं असतं. आपण आता m ने या सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे m-5, नंतर +2 ने m-5 ला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू 0. मित्रांनो, m ने m ला मल्टिप्लाय करायचं तर m² होऊन जाईल -5m प्लस 2m minus 2 5 10 is equal to 0. Therefore m², मित्रांनो हे लाईक टर्म्स आहे. -5m प्लस 2m हे तुमचे लाईक टर्म्स आहे. म्हणजे या ठिकाणी साइन अपोजिट असल्यामुळे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत आणि मोठ्या टर्मचा आपण साइन देणार आहोत. 5m मधून 2m मायनस केल्यावर -3m उरतात. -10 इज इक्वल टू 0. पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काय आहे की एकच व्हेरिएबल m आहे आणि त्याचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मागील आपण जे मागच्या उदाहरणामध्ये आपण जसं लिहून घेतलं आहे तसंच लिहायचं आहे. आता आपण लिहिणार आहोत इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. मित्रांनो, त्यानंतर जे लास्ट इक्वेशन आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 3m³. मित्रांनो, याला सुद्धा आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आहे. m³ हा जो 3m³ आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करा, तो प्लस मायनस होऊन जाईल -3m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. मित्रांनो, हे लाईक टर्म्स आहे. यामध्ये अपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल आणि मोठ्या टर्मचा आपण साइन देणार आहोत. 3 मधून हा 1 मायनस केला तर -2m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. मित्रांनो, या ठिकाणी m हे ओनली वन व्हेरिएबल आहे, पण त्याचा मॅक्झिमम जो इंडेक्स आहे तो 3 असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. तर आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये ते लिहून घेतले आहेच, त्याचप्रमाणे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आणि आपण इथे लिहिणार आहोत दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ह्याप्रमाणे आपलं सेकंड क्वेश्चन पण झालेलं आहे. तर पण थर्ड क्वेश्चन घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी थर्ड क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ a, b, c फॉर इच इक्वेशन. तर मित्रांनो, आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला ह्या जनरल फॉर्म मध्ये लिहायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला ABC ची व्हॅल्यू पण काढायची आहे. तर आपण जे प्रत्यक्षात ते सोडून घेणार आहोत. जे फर्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो, ते आपल्याला असं सांगितलेलं आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y². मित्रांनो, आपल्या जनरल फॉर्म मध्ये लिहावं लागणार आहे. तर हा -y² आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन केल्यावर तो +y² होऊन जाईल. आणि हा आपला 2y म्हणजे आपला bx आहे, तो लेफ्ट साइडला आहे, तो तसंच लिहायचा +2y. आणि हा जो 10 आहे तो आपला c आहे, याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे लेफ्ट साइडला, तो प्लस मायनस होऊन जाईल इज इक्वल टू 0. हे आपलं जनरल फॉर्म झालं. आता आपण या ठिकाणी कम्पेअर करणार आहोत. कम्पेअर विथ ay²
प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. तर आता या ठिकाणी आपण ह्या इक्वेशनचं जनरल फॉर्म संघ आपण काय करत आहोत, कम्पेअर करत आहोत. मग आता आपले व्हॅल्यू निघतील. ए ची व्हॅल्यू आपली काय निघेल, तिथं 1 निघेल. इथे ही जी ए आहे याची व्हॅल्यू आपली 1 आहे. बी ची जी व्हॅल्यू आहे ती आपली 2 आहे आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपली -10 आहे. याचप्रमाणे आपण थर्ड क्वेश्चन मधलं सेकंड क्वेश्चन घेत आहोत. यामध्ये x -1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. मित्रांनो, हे जे सेकंड इक्वेशन आहे या ठिकाणी पहा x -1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे आपलं या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागणार आहे. तो फॉर्म्युला आपला असा आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर -2ab प्लस b स्क्वेअर. तर आपला हा फॉर्म्युला आहे. मग हे जे x -1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचा आपल्याला एक्सपांड करावं लागणार आहे. मग आता आपण त्याचं एक्सपांड करूया. मग आपलं x स्क्वेअर -2x होईल प्लस 1चा स्क्वेअर 1च होईल इज इक्वल टू 2x प्लस 3. येथे सुद्धा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. x स्क्वेअर -2x हा जो प्लस 2x आहे याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ते -2x होईल प्लस 1 ह्या 3चं पण आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, ते प्लसचं मायनस होईल इज इक्वल टू 0. मित्रांनो, x स्क्वेअर ह्या ठिकाणी लाईक टर्म्स आहे आणि साइन पण इक्वल आहे म्हणून ऍडिशन करून साइन तेच द्यावा लागणार आहे. -4x आणि 3 मधून 1 मायनस करा तर -2 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आता आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. x स्क्वेअर -4x -2 इज इक्वल टू 0. तर आपण कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं त्याच्या जनरल फॉर्म मध्ये आपण काय करतोय, कम्पेअर करत आहोत, जनरल फॉर्मशी कम्पेअर करत आहोत. मग आपली ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपली 1 निघणार आहे, बी ची जी व्हॅल्यू आहे ती -4 निघणार आहे आणि सी ची जी व्हॅल्यू आहे ती आपली -2 आहे. तर अशा प्रमाणे हे सेकंड एक्झाम्पल झालेलं आहे. त्यामधलं आपण थर्ड एक्झाम्पल घेणार आहोत. ते आपल्याला असं दिलेले पहा, x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 - x. ते आपण टेक्स्ट नोटबुक मध्ये लिहून घेणार आहोत. x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू -3 - x. मित्रांनो, आता आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहोत. x स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असल्यामुळे ब्रॅकेट मधले जे टर्म आहे त्यांचे साइन आता चेंज होणार आहे. हा प्लसचं -3 होईल आणि हा मायनसचं +x होईल. मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन करावं लागणार आहे. x स्क्वेअर प्लस 5x आणि हा जो आपला x आहे त्याला आपल्या लेफ्ट साईडला सेट करावं लागेल. तो प्लसचं मायनस होईल आणि हा जो -3 आहे तो आपला खरा सी आहे, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं, ते +3 होईल इज इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर, आता या ठिकाणी लाईक टर्म्स आहे 5x - x, तर या ठिकाणी अपोजिट साइन असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल. मोठ्या टर्मचं आपण साइन देणार आहोत. 5x मधून हा 1x गेला, प्लस 4x उरेल आणि +3 इज इक्वल टू 0. कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मित्रांनो, आता या ठिकाणी आपली जी a ची व्हॅल्यू आहे ती आपली 1 निघणार आहे, b ची व्हॅल्यू आपली 5 निघणार आहे आणि c ची जी व्हॅल्यू आहे, a ची व्हॅल्यू 1 आणि b ची व्हॅल्यू आपली 4 निघणार आहे
आणि सी ची व्हॅल्यू आपली 3 आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपलं जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे हे थर्ड एक्झाम्पल होतं. आता फोर्थ एक्झाम्पल घेणार आहोत. फोर्थ एक्झाम्पल मध्ये सांगितलेलं आहे 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. ते आपण ते नोटबुक मध्ये लिहून घेऊया. m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. इथे सुद्धा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. 3m स्क्वेअर हा जो 2m स्क्वेअर आहे त्याला आपल्या लेफ्ट साईडला सेट करावं लागेल. तो प्लसचा मायनस होईल आणि हा -2 आहे त्याला आपल्या लेफ्ट साईडला सेट करावं लागेल म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल. -9चं काय होईल +9 इज इक्वल टू 0. 3 इथं लाईक टर्म्स आहेत पण अपोजिट साईन असल्यामुळे सबट्रॅक्शन करावं लागेल. 3m स्क्वेअर मधून 2m स्क्वेअर मायनस केल्यावर m स्क्वेअर उरतात. +9 इज इक्वल टू 0. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला m स्क्वेअर जे आपल्याला जे जनरल फॉर्म मध्ये ax स्क्वेअर आहे ते मिळालं आहे पण bx मिळत नाहीये. तो आपल्याला ते 0 घ्यावा लागेल. m स्क्वेअर प्लस 0m हा आपला आता bx झालेला आहे आणि हा +9 हा c इज इक्वल टू 0 आणि कम्पेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपली जी a ची जी व्हॅल्यू असेल ती 1 आहे, b ची व्हॅल्यू आपली 0 आहे आणि c ची व्हॅल्यू आपली 9 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 4 एक्झाम्पल झालेलं आहे. आता आपण 5 घेणार आहोत. या ठिकाणी 5 एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये p इंटू इन ब्रॅकेट 3 + 6p ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -5. तर मित्रांनो या ठिकाणी आपण एक्झाम्पल लिहून घेणार आहोत नोटबुक मध्ये. p इन ब्रॅकेट 3 + 6p इज इक्वल टू -5. मित्रांनो आता आपण या p ने ब्रॅकेट मधील प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. देअरफॉर 3p होऊन जाईल प्लस p ने 6p ला मल्टिप्लाय करा तर 6p स्क्वेअर होईल इज इक्वल टू -5. आता आपण ह्या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 6p स्क्वेअर प्लस 3p -5चं काय होईल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल +5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी आपण कम्पेअर करणार आहोत. कम्पेअर विथ AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इज इक्वल टू 0. मित्रांनो या ठिकाणी आपली जी A ची व्हॅल्यू आहे ती आपली 6 आहे आणि B ची व्हॅल्यू आपली 3 आहे आणि C ची जी व्हॅल्यू आहे ती आपली 5 आहे. याप्रमाणे मित्रांनो आपलं 5th एक्झाम्पल झालं. त्यानंतर ह्या थर्ड क्वेश्चन मधलं लास्ट क्वेश्चन आहे x स्क्वेअर -9 इज इक्वल टू 13. आपण इथं 6th एक्झाम्पल घेत आहोत. x स्क्वेअर -9 इज इक्वल टू 13. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो x स्क्वेअर ट्रान्सफॉर्मेशन -9. आता या ठिकाणी आपल्याला -9 हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं 13चं प्लसचं -13 होऊन जाईल इज इक्वल टू 0. x स्क्वेअर मायनस साइन इक्वल आहे ऍडिशन करा पण साइन तेच द्या. 13 + 9 22 -22 इज इक्वल टू 0. मित्रांनो या इक्वेशन मध्ये आपल्याला x स्क्वेअर मिळतोय पण bx मिळत नाहीये तो आपण 0 घेऊया.
मग देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 0x minus 22 is equal to 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. म्हणजे ह्या ठिकाणी a ची जी व्हॅल्यू आहे ती आपली 1 आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे आणि c ची व्हॅल्यू आपली -1